नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि थोडासा टँगी असा रेड सॉस पास्ता. रेसिपी एकदम वेगळी आहे, तर सगळ्यांना नक्कीच आवडणार. सर्वात पहिलं तर पास्ता उकळून घेऊया. गरम पाण्यामध्ये पास्ता ॲड करून घेऊ. त्यामध्येच तेल आणि थोडंसं मीठ ॲड करून घेऊया आणि सगळं एकदा मिक्स करून पास्ता आपल्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. आता कढईत 2 चम्मच तेल आणि बटर गरम करून घ्या. त्यातच बारीक चॉप केलेले लसूण आणि आलं घालून घ्या. त्यातच आता आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि कांदा गुलाबी झाल्यावरती त्यात शिमला मिरची आणि गाजर ॲड करून घेऊ. वरून चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर ॲड करून आपल्याला सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यातच आता टमाटरची प्युरी ॲड करून घेऊ. वरून पास्ता मसाला, टोमॅटो केचप, शेजवान चटणी ॲड करून आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 ते 2 मिनटं ग्रेव्ही आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. त्यात उकळलेला पास्ता घालून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपला पास्ता रेडी झालेला आहे. वरून कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि चीज घालून सर्व करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर रेसिपीज.